मस्त. सगळीच नाही पण हो बऱ्यापैकी. आत्ताच जर तुम्ही इन्स्टाला बघितलं असेल, मी गाडी घेतली आहे आणि ते माझं स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण केलं. नाही गं, वाईट गोष्टी मला असं वाटतं की वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतच असतात आणि त्या घडल्याशिवाय जे आनंद देणाऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला एन्जॉय करता येत नाहीत. सो एक अशी नाही आहे, बऱ्याच असाव्यात, पण त्या फार मी लक्षात नाही ठेवत, मी विसरून जाते. मी लगेचच मुलगी झाली हो नंतर आनंदी म्हणून मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भेटायला आली आहे. नवीन पदार्थ मी सुशी ट्राय केलं, व्हेजवालं, पण जे मला वाटलं होतं की मला कदाचित नाही आवडणार, पण मी ते ट्राय केलं. 2023चं असं नाही, पण 2022 संपत आलं होतं आणि माझा लास्ट डे होता मुलगी झाली होच्या शूटिंगचा. आणि ज्या दिवशी माझ्या प्रोडक्शन हाऊसने मला याच शोसाठी लगेच विचारलं होतं, कारण ठरलं होतं की ज्या दिवशी तिचा मुलगीचा शूटिंगचा शेवटचा दिवस असणार त्याच दिवशी तिला नवीन शोसाठी विचारायचं. सो तोच. स्वतःला जर सल्ला द्यायचा असेल तर मी एवढाच सल्ला देईन की दिव्या तब्येतीकडे लक्ष दे, कारण जर तू स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देशील तर तू अजून जास्त चांगलं काम करू शकशील आणि त्या कामासाठी तुला एनर्जी मिळेल. सो हाच सल्ला मला द्यावासा वाटतो, कारण मी खूप केअरलेस आहे. या वर्षात बऱ्याच आहेत अगं, बऱ्याच आहेत, पण त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर मला ड्रायव्हिंग शिकायचं होतं. मला गाडी नाही चालवता येत. आणि आता सगळे माझ्यावर हसणार आहेत, मला माहिती आहे की कसली मूर्ख मुलगी आहे, हिने गाडी घेतली आहे पण हिला ड्रायव्हिंग येत नाही. बट येस, मला शूटिंगमुळे खरंच वेळ मिळत नाही या गोष्टीसाठी, पण मे बी हे माझं रेझोल्युशन नाही, पण हे मी ठरवलं आहे स्वतःशी की मी गाडी शिकणार आहे. तसे बरेच आहेत, कारण मी इन्स्टाला सतत फोटो टाकतच असते, रील टाकतच असते, पण त्यातल्या त्यात एक फोटो मला खरंच दाखवावासा वाटतो आणि त्या बाबतीत मला स्वतःचं कौतुकही करावंसं वाटतं. कारण मुलगी झाली हो संपल्यानंतर साधारण मला 2-3 महिन्यांचा ब्रेक मिळाला होता, कारण मन धागा धागा माझं एप्रिलमध्ये शूटिंग सुरू झालं आणि मेपासून टेलिकास्ट सुरू झाला. म्हणजे माझं सगळं झालं होतं बोलणं, पण शूटिंग सुरू झालं नव्हतं. सो ते 3 महिने मी व्यवस्थित वर्कआउट केलं आणि स्वतःकडे लक्ष दिलं. मी पिलाटीस जॉईन केले होते आणि त्या दरम्यान माझे खूप असे नाही पण 2 ॲप्स दिसायला लागले होते आणि मी एक फोटोशूट केलं होतं ज्याचा मेकअप निशी गोडबोलेने केला होता. सो मी तो फोटो तुम्हाला दाखवू इच्छिते, कारण मला प्रचंड आवडतो माझा तो फोटो. म्हणजे मी प्रेमात पडते खरं सांगायचं तर तो फोटो पाहून स्वतःच्याच. हा तो फोटो आहे, एकच मिनिट, हा तो फोटो आहे. नाही अगं, काही असं ॲज असं नाही आणि अजून तरी मग घडलेलं नाही आहे नवीन असं काही. नवीन म्हणायचं झालं तर मी तेच सांगेन की मला खरंच माहीत नव्हतं की मी लगेचच प्रवाहावर पुन्हा काम करणार आहे. आणि माझ्यासाठी असं होतं की चला आता मुलगी झाली होता, शेवटचा दिवस आहे. मग मला जेव्हा फोन आला सांगायला आहे, तर आमचे जे सर आहेत बिझनेस हेड रजत नायर सर, तर त्यांनी मला जेव्हा फोन केला तर मला असं वाटलं की एक सी ऑफचा कॉल आलेला आहे आपल्याला, फॉर्मल कॉल. आणि त्यांनी मला जेव्हा विचारलं की आता काय करशील, सो माझं असं उत्तर होतं की हां, आता मी मस्त झोप पूर्ण करेन, फॅमिलीला टाईम देईन, मस्त फिरायला जाईन, हे करेन ते करेन आणि मग मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात करेन, असं माझं उत्तर होतं त्यांना. आणि त्याच्यावर त्यांचं आन्सर मला असं आलं की हे सगळं करायची काही गरज नाही आहे तुला, कारण तू आपल्याच प्रोडक्शन हाऊसचा दुसरा शो करतेस आणि ज्याच्यात तू बोलणार आहेस. सो ही खूप आनंद देणारी गोष्ट घडली होती माझ्याबरोबर. सो हीच मी देतच असते स्वतःला गिफ्ट, कारण मला असं वाटतं की तुम्ही करावा, सगळ्यांचा विचार करावा आणि तो केला पाहिजे, पण त्याआधी तुम्ही स्वतःचा विचार करा. कारण जर तुम्हीच तुम्हाला हॅप्पी ठेवू शकला नाही तर तुम्हाला दुसरं कोणीच हॅप्पी ठेवू शकत नाही. आणि माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, सो मी स्वतःला गिफ्ट देतच असते. म्हणजे माझ्या घरचेही मला म्हणतात की बाई आता जरा थांब, पण मी नाही ऐकत त्यांचं. 2024ला ध्येय म्हणजेच रेझोल्युशन माझं हे आहे की जसं मी मगाशीही म्हणाले की मी माझ्या तब्येतीकडे लक्ष देणार आहे, मी ड्रायव्हिंग शिकणार आहे आणि मी झोप जरा कमी करणार आहे, कारण मला
खूप झोपायची सवय आहे. म्हणजे जर एखादा दिवस सुट्टीचा असेल आणि कोणी काही प्लॅन केला तर आणि मला विचारलं की हा प्लॅन की झोप, तर मी झोप चूज करेन. सो पण ते जरा मला असं वाटतं की नाही, थोडा का आपल्या जवळच्या लोकांबरोबर टाईम स्पेंड करणं हे फार गरजेचं आहे. कारण कित्येकदा माझ्या आईची माझ्याकडे ही तक्रार असते की तू घरी जरी असलीस तरी तू आमच्याशी बोलत नाहीस, तू एकतर झोपा काढत असतेस किंवा तुझा फोन घेऊन असतेस. सो मला असं वाटतं की हे मी नाही करायला पाहिजे. सो या गोष्टीकडे मी नक्की लक्ष देईन. नमस्कार, मी दिव्या पुगावकर. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना म्हणजेच इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.